नमस्कार, मी वैदेही आणि माझं नाव रुद्रांश आहे। आज आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर चॅनलमध्ये खूप दिवसानंतर एक नवीन ब्लॉग टाकत आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। वैदेहीज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज बुधवार असं पण मुलांना स्कूलच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत, गरमी पण खूप वाढलेली आहे आणि रुद्रांशला घरात बसून खूप कंटाळा आला होता। दीदी तर आमची गेली ट्युशनसाठी, तर मग दोघांनी बसून करायचं काय, म्हणून ठरवलं की आपण जाऊया आणि क्रिकेट खेळून येऊया। ॲनासिटी ॲप चेक केला तर त्याच्यामध्ये 4 ते 5चा टायमिंग अवेलेबल होता। आता तुम्हाला वाटेल ॲनासिटी ॲप म्हणजे काय, तर हल्लीच आम्ही मुलुंड येथील ओबेरॉय इटर्निया इथे शिफ्ट झालो। तिथे तुम्हाला जर खेळायचं असेल तर एक ॲप आहे, त्याच्यामधून तुम्ही पर्सनल तुमच्यासाठी कोड बुक करू शकता, जे विदाऊट चार्ज आहे आणि तुम्हाला पाहिजे त्या वेळात तुम्ही खेळू शकता। तर तसंच त्याच्यामध्ये क्रिकेट क्विजसाठी 1 आवरचा स्लॉट अवेलेबल होता, जो मी बुक केला आहे आणि 4 ते 5 या टायमिंगमध्ये मी त्याच्याबरोबर थोडी खेळायला जाऊन आले। असं पण त्यालासुद्धा क्रिकेटची आवड आहे, मलासुद्धा क्रिकेटची आवड आहे। माझा पण मूड थोडा ठीक नव्हता, म्हटलं ठीक आहे थोडा वेळ जाऊन मूड फ्रेश करून येऊया। 1 तासाच्या टायमिंगमध्ये अर्धा तास रुद्रांशने बॅटिंग केली, अर्धा तास मी बॅटिंग केली। त्याला मी सांगत होते मला कसा शॉट मारायला शिकायचा आहे। हल्ली तो थोडा क्रिकेटच्या कोचिंगसाठी पण जातो, तर खूप साऱ्या गोष्टी मला त्याच्याकडून शिकायला मिळतात। बॉलिंग कशी टाकायची, बॅट कशी पकडायची, इथपासून त्याने मला खूप काही शिकवलं आहे आणि शिकवतो आहे। होप सो तुम्हाला माझी बॅटिंग आणि रुद्रांशची बॅटिंग दोघांची आवडेल। कमेंट करून नक्की सांगा। सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांबरोबर असा थोडा वेळ स्पेंड करणं खूप गरजेचं असतं, त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा खूप आनंद मिळतो आणि आपल्यालासुद्धा मुलांबरोबर टाईम स्पेंड करण्याची एक वेगळा स्फूर्ती मिळते। आता रुद्रांशची बॅटिंग चालू आहे। रुद्रांश रायटी खेळतो, असा तो लेफ्टी आहे पण तो रायटी खेळतो। तर बघूया, थोड्या वेळाने खेळून झाल्यानंतर ऊन जसं तोंडावरती यायला लागलं, फेसवरती, तसा त्याला कंटाळा यायला लागला। बोलतोय चल मम्मी आता घरी जाऊया, कंटाळा आला। मी म्हटलं आता एवढा थकलास का, तर मग उद्या कोर्ट नको बुक करूया। तर आता त्याला पप्पा पण खेळायला पाहिजे। आता बोलतोय तो संडेला आपण बुक करूया आणि पप्पांना पण आपल्याबरोबर क्रिकेट खेळायला घेऊया। बघू, पप्पांना वेळ असेल तर पप्पा नक्कीच आमच्याबरोबर येतील, नाहीतर आम्ही दोघं खेळणारच। त्याने आता इथेच आमच्या बिल्डिंगमध्ये एक जण कोचिंग करतात, त्यांच्याकडे मी त्याला सध्या कोचिंगच्या प्रॅक्टिससाठी टाकलं आहे। होप सो तो